हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं मीटर ब्रिज. इट इज वन ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ वेस्टर्न नेटवर्क. ओके, आणि त्याचे ॲप्लिकेशन इतर ॲप्लिकेशन्स पण आपण बघितलं होतं. वी कॅन फाइंड आउट यूजिंग द मीटर ब्रिज अननोन रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हनोमीटर. Unknown to find out the galvanometer is itself a instrument which detects the flow of current. Is it? Through the galvanometer we can measure the flow of current, as well as through the instrument galvanometer we can detect in which direction the flow of current is there. But to find, आता मीटर ब्रिजमध्ये आपण बघितलं होतं बॅलन्सिंग कंडिशन फाइंड आउट करण्यासाठी गॅल्व्हनोमीटरचा उपयोग केला होता आपण. गॅल्व्हनोमीटर शोज द नल डिफ्लेक्शन मीन्स द सर्किट इज बॅलन्स्ड. इज इट? बट टू फाइंड आउट द रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हनोमीटर, हाऊ वी कॅन कनेक्ट द सर्किट डायग्राम, दॅट इज इंट्रोड्यूस्ड बाय द केल्विन. दॅट्स वाय इट इज कॉल्ड केल्विन्स मेथड. गॅल्व्हनोमीटरचाच रेजिस्टन्स काढायचा आहे, तर हा मेथड केल्विननी इंट्रोड्यूस केला, म्हणून ह्याला केल्विन्स मेथड म्हणतो आपण. क्वेश्चन बघा कसं विचारतात. डिस्क्राईब द केल्विन्स मेथड टू डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर बाय यूजिंग द मीटर ब्रिज. सर्किट डायग्राम तुम्हाला दाखवलेला आहे. सर्किट डायग्राम काढणं खूप गरजेचं आहे. इट इज हॅव्हिंग सर्टन मास, दॅट इज वन मास यू विल गेट while drawing the circuit diagram. Okay, here the meter bridge you have to draw first. In meter bridge, two gaps are there, left gap and right gap. Within one of the gap is connected with the galvanometer, another gap is connected with the known resistance, which we can be vary. And the wire AB is connected with the cell, key and rheostat in series across the wire. And the point C, which is on a single metal strip, that is point C, is connected directly with the jockey. काय केलं इथं? गॅल्व्हनोमीटर हा लेफ्ट गॅपमध्ये कनेक्ट केलेला आहे, आणि सेंटर सी पॉईंट आपण काय करत होतो, अननोन रेजिस्टन्स ऑफ द युजिंग मीटर ब्रिज काढत असताना विथ अलॉंग द गॅल्व्हनोमीटर आपण कनेक्ट करत होतो, राईट. पण तो इथं गॅल्व्हनोमीटर कुठलाच इन्स्ट्रुमेंट न वापरता नुसता जॉकी याचा एक टर्मिनल आपण काय करणार आहे, सीमध्ये फिक्स करणार आहे, आणि वेरिंग टर्मिनल वी हॅव टू स्लाइड ऑन द वायर. ओके, नेक्स्ट दिस इज अबाउट द कन्स्ट्रक्शन. हाऊ इट वर्क्स. when we close the key, हा की क्लोज केला तर काय होणार आहे, की क्लोज केल्यानंतर when we close the key there is a flow of current through the circuit and the circuit will be complete. So there is a flow of current. So when there is a flow of current in the circuit, the galvanometer shows the deflection. Okay, that's why initially we have to choose the certain resistance, suitable resistance, and close the key. We can observe there is a flow of current through the galvanometer without touching in the absence of jockey, without touching the jockey to the wire. इथं काय केलं, जॉकी वायरला टच न करता जेव्हा की आपण क्लोज करतो, सुटेबल रेजिस्टन्स आपण सिलेक्ट करून की क्लोज करतो, तेव्हा गॅल्व्हनोमीटरमध्ये आपण डिफ्लेक्शन बघतो विदाउट कनेक्टिंग द जॉकी टू द वायर. ओके, दिस इज फर्स्ट. ऑब्झर्व दिस डिफ्लेक्शन अँड ॲडजस्ट दिस डिफ्लेक्शन बाय यूजिंग द रिओस्टॅट. इथं रिओस्टॅटचं काम खूप महत्त्वाचं आहे. रिओस्टॅट वापरून आपण काय करणार आहे, गॅल्व्हनोमीटरचा जो स्केल आहे, मेजरिंग स्केल आहे, करंट मेजरिंग स्केल आहे, त्या मेजरिंग स्केलचा 2/3 इतका वी कॅन ॲडजस्ट द डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्व्हनोमीटर यूजिंग द रिओस्टॅट वेरी करून आपण गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन 2/3 इतका ॲडजस्ट करणार आहे. ओके, नाव नोट डाऊन द रीडिंग ऑफ द गॅल्व्हनोमीटर. टॅप द की ॲट ए डिफरंट पॉईंट्स ऑन द वायर. आता काय करायचं आहे, जॉकीचा दुसरा टोक असतो
तो व्हेरिएबल टोक, तो टोक आपण काय करणार आहे, वी आर टॅपिंग ऑन द वायर. At a certain point we will get the same deflection of the galvanometer. जेव्हा आपण टॅप करत असताना गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन चेंज होत जातं. एक सर्टन पॉईंटवर आल्यानंतर ॲट अ सर्टन पॉईंट वी विल गेट द सेम डिफ्लेक्शन बिफोर कनेक्टिंग द जॉकी कनेक्ट करायच्या अगोदर आपला जो डिफ्लेक्शन होता तो डिफ्लेक्शन ज्या पॉईंटवर मिळतं त्यावेळेस म्हणतो आपण द सर्किट इज बॅलन्स्ड. In this case, the point C, the potential at point C and potential at point D are equal. The potential at point D and potential at point. So here you have to change this. This is not B, it is D. आता इथं हा थोडंसं चेंजेस करावं लागेल तुम्हाला. It is a B. Here it is not B, it is C. Okay, C point आणि कारण C point आणि D point मध्ये इक्वल पोटेन्शियल झालं की आपण म्हणतो सर्किट इज बॅलन्स्ड. ओके, नेक्स्ट वी आर गोइंग टू से when the circuit is balanced. आपल्याला माहित आहे when the circuit is balanced according to Weston network we can say that the resistance G upon R is equal to Lx upon Lr. Resistance of AD, length of AD, wire AD and length of wire DB. And similarly L, that we can say that G upon R is equal to Lg upon Lr, where G is equal to, आता Lg upon Lr कसं येतं हे आपण वेस्टर्न मीटर ब्रिजमध्ये बघितलेलं आहे. रो इंटू Lg अपॉन ए डिवायडेड बाय रो इंटू Lr अपॉन ए. रो अपॉन ए कॅन्सल होतं आणि G अपॉन R इज इक्वल टू Lg अपॉन Lr मिळतं. So G is equal to R into Lg upon Lr is the required equation. So for finding the resistance of the galvanometer. हे झालं. हा क्वेश्चन विचारलं जातं, 3 मार्काचा क्वेश्चन आहे. सो यू हॅव टू प्रिपेअर दॅट. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही ॲप्लिकेशन्स इथं दिलेलं आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता. सो हा क्वेश्चन विचारतात म्हणून मी हा नोट्समध्ये दिलेला आहे. पोस्ट ऑफिस बॉक्स आणि वेस्टर्न ब्रिज फॉर स्ट्रेन मेजरमेंट. युजली हा क्वेश्चन्स कुठंही आत्तापर्यंत विचारलेला नाही आहे, तर यू हॅव टू ओनली रीड फ्रॉम द बुक. आता पोस्ट ऑफिस बॉक्समध्ये काय सांगितलेलं आहे, जो आपण पोस्ट ऑफिस बॉक्समध्ये रेझिस्टन्स, व्हेरिएबल रेझिस्टन्स वापरलेला आहे, तर रेझिस्टन्स असं अरेंज केलेलं आहे की तिथं वेस्टर्न नेटवर्क आपण वापरतो. वेस्टर्न नेटवर्क वापरून हा वर्क करतो. म्हणजे P इज इक्वल टू, दॅट इज व्हॅल्यू ऑफ P इज इक्वल टू x pi r square upon here. Okay, if it is required I will give after the completion of the lesson. This part also I will explain. Okay, next on the basis some problems. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हा जे चेंज झालेलं सिलेबस आहे त्याच्यामध्ये जास्त काही मीटर ब्रिजवरचे प्रॉब्लेम्स दिलेले नाही आहेत, पण गेल्या वर्षाच्या लास्ट इयर जे मुलांनी वापरलेलं टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये भरपूर काही मीटर ब्रिजवर प्रॉब्लेम्स आहेत. आणि these are very important for the एंट्रन्स टेस्ट. एंट्रन्स टेस्टमध्ये तुम्ही CET, नीट, JEE देत आहे, इथं अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स जास्त उपयोगाचे आहेत. सो यू हॅव टू प्रॅक्टिस these problems, such problems from different reference books. एक क्वेश्चन इथं बघा, हे एक्सरसाइजमधला क्वेश्चन आहे. एक्सरसाइजमधला क्वेश्चन नंबर 1 मधला 6th क्वेश्चन. दॅट क्वेश्चन इज, तुम्ही क्वेश्चन रीड करू शकता. यू कॅन रीड फ्रॉम द बुक प्रॉपरली and it is also given here clearly. So to find the resistance of a gold bangle to determine two TWO, two diametrically opposite points of the bangle are connected to two terminals of the left gap of a meter bridge. A resistance of 4 ohm is introduced in the right gap. What is the resistance of the bangle if the null point
is 20 centimeter from the left hand. हा इझी क्वेश्चन आहे, तरी देखील क्वेश्चन बघितल्यानंतर क्वेश्चनचा लेंथ खूप मोठा वाटतो आणि वाचायला कंटाळा येतो. म्हणून यू हॅव टू ड्रॉ द फर्स्ट सर्किट डायग्राम अकॉर्डिंग टू द गिव्हन. आता काय सांगितलेलं आहे, हा मीटर ब्रिज आहे, एल शेप सर्किट डायग्राम शॉर्टमध्ये काढलेला आहे मी. एक्स आणि आर हे दोन गॅपमध्ये कनेक्ट केलेले आहेत. बेंगल कनेक्ट केलेला हा लेफ्ट गॅपमध्ये आणि नॉन रेजिस्टन्स दॅट इज 4 ओमचा रेजिस्टन्स कनेक्ट केलेला राईट गॅपमध्ये. ओके, बेंगल असं कनेक्ट केलं आहे की त्याचा डायमीटरचा एक पॉईंट आणि दुसरा डायमीटरचा एक पॉईंट, म्हणजे जो कनेक्ट केल्यानंतर सेमी सर्कल जो मिळतात ते सेमी सर्कल R1 आणि R2 हॅविंग द रेजिस्टन्स R1 आणि R2, बट दीज आर इक्वली डिवायडेड, दॅट्स वाय द रेजिस्टन्स इज ऑल्सो सेम. ओके, रेजिस्टन्स देखील सेम असणार आहे, म्हणून इथं आपण काय केलं, R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू RX. ओके, आणि त्या पूर्ण बेंगलचा रेजिस्टन्स जो आहे, हे दोन्ही रेजिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट केल्यानंतर R1 R2 पॅरललमध्ये कनेक्ट केल्यानंतर जो व्हॅल्यू येतं ते व्हॅल्यू म्हणजे R1 R2 अपॉन R1 प्लस R2. मग R1 आणि R2ची व्हॅल्यू काढलं आणि ते दोन्ही ॲडिशन केलं तर आपल्याला टोटल रेजिस्टन्स ऑफ दॅट बेंगल वी कॅन गेट. दॅट्स वाय हियर Rx is the resistance of the bengal, R is 4 ohm, Lx, that is Lx is 20 centimeter, Lr you have to find out, that is 100 minus 20, कारण मीटर ब्रिज म्हटल्यानंतर 1 मीटरचा वायर असतो, त्यापैकी 20 सेंटीमीटर गेलं की 100 minus 20 is nothing but the Lr. So at a balancing condition x upon R is equal to Lx upon Lr. x इज इक्वल टू काय मिळतं, R इंटू Lx अपॉन Lr, म्हणजे एक्सची व्हॅल्यू टोटल व्हॅल्यू 1 ओम मिळालं. आता मला एक्स हा पॅरलल कनेक्ट केल्यानंतर 1 ओम, पण तुम्हाला पूर्ण बेंगल काढल्यानंतर हा सिरीजमध्ये असतात ना, असं सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं आहेत, म्हणून ह्याचं व्हॅल्यू काढायचं असेल R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू RX. सो एक्स इज इक्वल टू R1 R2 अपॉन R1 प्लस R2. एक्सची व्हॅल्यू 1 ओम आहे, RX स्क्वेअर अपॉन 2 RX, that is 1 into 2 Rx square, Rx is equal to 2 ohm. So the total resistance of the bengal is equal to how much? Total resistance of the bengal, that is Rx. Rx म्हणजे total resistance of the bengal, right? That is equal to how much? 2 ohm. That is equal to 2 ohm. Okay. हा झाला तुमच्या बुकमधला क्वेश्चन. आता काही क्वेश्चन्स एक्स्ट्रा क्वेश्चन्स मी दिलेले आहेत, अजूनही तुम्ही एक्स्ट्रा भरपूर काही क्वेश्चन सॉल्व केलं तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट लेसन फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, एंट्रन्स एक्झाम्स सच ॲज नीट, CET अँड JEE मध्ये कंपल्सरी एखादी क्वेश्चन्स तरी इथं विचारलेलेच असतात. ओके, 4 मार्क्सचे क्वेश्चन असतात, सो यू हॅव टू प्रॅक्टिस दॅट. क्वेश्चन बघा, the two resistance x and y in the two gaps of the meter bridge gives a null point dividing the wire in the ratio of 2:3. If each resistance is increased by 30 ohm, the new null point divides 5:6. It is 6, 5:6. Calculate each resistance. हा 2 मार्काचा क्वेश्चन बोर्डामध्ये विचारलं असलं तरी हा क्वेश्चन 4 मार्काचा एंट्रन्सला असू शकतो. ओके, फर्स्ट केसमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, एक्स आणि वाय हे दोन रेजिस्टन्स 2 गॅपमध्ये आहेत. जेव्हा ते बॅलन्स होतात त्यावेळेस Lx अपॉन Ly इज इक्वल टू 2:3 दिलेलं आहे त्यांनी. सो इन फर्स्ट केस x अपॉन वाय इज इक्वल टू Lx अपॉन Ly इज इक्वल टू काय मिळालं, 2/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण, काय मिळतं, 3x इज इक्वल टू 2y. इक्वेशन फर्स्ट झालं. इन सेकंड केसमध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, जो रेजिस्टन्स एक्स आणि वाय आहे त्याला परत 30 ओहम ॲड केलेला आहे, म्हणजेच एक्स प्लस 30 एका गॅपमध्ये, दुसऱ्या गॅपमध्ये y प्लस 30 असा सर्किट डायग्राम तुम्ही काढून घेणं खूप गरजेचं आहे.
तर इझी होतं. त्यावेळेस Lx/Ly=5:6 सांगितलेलं आहे. सो x+30 डिवायडेड बाय y+30 इज इक्वल टू Lx/Ly=5/6. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं इथं आपण x+30 × 6 y+30 × 5 दॅट इज इक्वेशन सेकंड. पुढं सिम्प्लिफाय केलं तर ब्रॅकेट सोडवलं तर 6x + 180 5y + 150 काय मिळतं. 6x एका बाजूला ठेवलं मी, 5y + 150 - 180 म्हणजे 5y - 30. पण फर्स्ट इक्वेशनमध्ये आपल्याला 3x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. मग मी 6xला काय केलं, 2 × 3 मल्टिप्लाय केलं. 2 × 3x = 5y - 30. तर 3x ची व्हॅल्यू जे मिळालेली आहे इक्वेशन फर्स्टमधून ती व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट केलं तर काय मिळतं, 2 × 2y = 5y - 30. सो 4y, आता 5y इकडे घेतलं तर -5y = -30. y काय मिळाला, 30 ओम. y ची व्हॅल्यू 30 ओम मिळाली. आता y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून मी x काढणार आहे इक्वेशन फर्स्टमध्ये. 3x = 2y हे माझ्याकडं इक्वेशन फर्स्टमधून मिळालेली व्हॅल्यू आहे. x = 2y/3 सबस्टिट्यूट केलं. 2 × 30 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 20 ओहम. सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. एनी अननोन रेजिस्टन्स इज प्लेस्ड इन a left gap and resistance of 50 ohm is placed in a right gap of the meter bridge. The null point obtained at 40 cm from the left end determine the value of unknown resistance. 2 मार्क्सचं क्वेश्चन आणि हे पडलेलं बोर्डाच्या एक्झामला पडलेलं क्वेश्चन आहे. एक्स आणि वायचे एक्स डायग्राम काढून घेतलं मी जसं दिलं आहे तसं. एक्स ॲट 1 लेफ्ट गॅप अँड 50 ओहम ॲट राईट गॅप. लेफ्ट गॅपपासून असणारा डिस्टन्स हा 40 ओहम बॅलन्सिंग कंडिशनमध्ये 40 सेंटीमीटर आहे. म्हणून Lx = 40 सेंटीमीटर. LR काढून घेतलं. 100 - 40 = 60 सेंटीमीटर. आता x/r = Lx/LR. म्हणजे इथं सेंटीमीटरचं मीटर कन्वर्ट करून घ्यायची गरज नाही आहे कारण सेंटीमीटर कॅन्सल होतं. सो x/r x/50 is equal to 40/60. What you will get? X is equal to 33.33 ohm. This is the unknown resistance. Okay.